धोकादायक शाळा. रोशनगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडण्याच्या स्थितीत, विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात. धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. तरी देखील या इमारतीत दररोज विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून पालक वर्ग व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळेची इमारत सुमारे 50 वर्षापूर्वी बांधली गेली होती. या कालावधीत इमारतीची कोणतीही मोठी दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून छताच्या लोखंडी सळया बाहेर पडल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात छत गळते, वर्गात पाणीच पाणी साचते, विद्युत साहित्यही धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात पाणी गळतीमुळे वर्गामध्ये शिकणे अशक्य होते. काही भागात छतांचे लाकूड व लोखंडाचे सळईही गंजून गळण्याच्या स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षणाची वेळ विद्यार्थ्यांना दररोज अशा मोडकळीस आलेल्या इमारतीत बसवले जाते. वर्गखोल्यातील छत कधीही कोसळू शकते असा धोका असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. काही पालकांनी आपली मुलं शाळेत पाठवणे थांबवले असून अनेक जण भीतीच्या छायेखाली आहेत. स्थानिक नागरिक, शिक्षक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पालक व नागरिकांनी मोठ्या आंदोलनाच्या नियोजनात असल्याचे सरपंच प्रतिनिधी शिवराज पाटील भडंगे, युवा नेते साईनाथ पाटील जाधव यांनी सांगितले आहे. शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर असतं, पण आमच्या मुलांसाठी ते मृत्यूचे दार ठरतंय. प्रशासन काही हालचाल करत नाही, ही फार दुःखद बाब आहे. एका विद्यार्थ्याचे पालक यांचे हे दुःखद शब्द आहेत. शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी मिळून अनेक वेळा गट शिक्षणाधिकारी, गट साधन केंद्र व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आहेत, पण अद्यापही कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ पाहणी आणि आश्वासने एवढ्यावरच गोष्ट थांबते. धर्माबादहून माधव हनुमंतेसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, धर्माबाद. Thanks for watching Ekmat Digital.